आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने भाजपने 16 संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली। 16 जणांच्या नावाला दिल्लीच्या श्रेष्ठींकडनं ग्रीन सिग्नलची आता प्रतीक्षा केली जाते। दिल्लीतून ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडून निरोप जाणार असल्याची माहिती मिळते। त्याच्यामुळे हे 16 संभाव्य मंत्री कोणाकोणाची या 16 मंडळींमध्ये वर्णी लागली आहे, कोण हे चेहरे आहेत, मोठी चर्चा आहे। आणि 16 संभाव्य मंत्र्यांची यादी जी आहे ती दिल्लीत पाठवण्यात आली आहे, ज्याला आता खुद्द अमित शहा, जे.पी. नड्डा या श्रेष्ठींकडनं ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच आता देवेंद्र फडणवीसांकडनं त्यांना उद्याच्या संदर्भातले निरोप जातील। तर राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेत नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। तर अनेक ज्येष्ठ आणि माजी मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेत यंदा उदय सामंत, शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांचं मंत्रिपद निश्चित असल्याची दाट शक्यता आहे। तर नव्या चेहऱ्यांमध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, भावना गवळी तसंच मंगेश कुडाळकर आणि प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंत यांचं मंत्रिपद धोक्यात असण्याची शक्यता आहे। दुसरीकडे अब्दुल सत्तार, संजय राठोड, दीपक केसरकरांना यंदा डच्चू मिळणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता शिवसेनेत नक्की कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे। यामध्ये शिवसेनेत ज्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते त्यामध्ये बघा कोण आहेत: भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, त्याचबरोबर अर्जुन खोतकर, भावना गवळी, मंगेश कुडाळकर, प्रकाश आबिटकर यांची नावं समोर येत आहेत। शिवसेनेत कोणाचं मंत्रिपद नेमकं नक्की बघा, यामध्ये उदय सामंत, हे तर चेहरे आहेतच ज्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, पण मंत्रिपद कोणाचं नक्की आहे? उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे। म्हणजे काठावर असलेले मंत्री कोण? तर गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंत। कोणत्या मंत्र्यांना म्हणजे माजी मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकत नाही किंवा त्यांना डच्चू आहे? संजय राठोड, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर। चला काही का होईना, पण मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो अखेर उद्या नागपुरात होणार असल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती मिळते। यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याच्या सूचना देणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस ज्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत त्यांची संभाव्य यादी जी आहे ती समोर आली आहे। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, अतुल सावे, गिरीश महाजन, सचिन कल्याण शेट्टी, गोपीचंद पडळकर, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे, अतुल भातखळकर, नितेश राणे, समाधान आवताडे आणि माधुरी मिसाळ यांचं नाव असल्याचं कळतंय। त्यामुळे आता भाजपमध्ये कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। त्यामुळे पुन्हा एकदा आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की फोनची प्रतीक्षा असलेले नेते कोण असणार आहेत बघा। यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस ज्या संभाव्य मंत्र्यांना फोन करू शकतात त्यांची संभाव्य यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली आहे। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, अतुल सावे, गिरीश महाजन, सचिन कल्याण शेट्टी, गोपीचंद पडळकर, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे, अतुल भातखळकर, नितेश राणे, समाधान आवताडे आणि माधुरी मिसाळ यांची नावं असल्याचं कळतंय। त्यामुळे आता भाजपमध्ये कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। संजय राऊत यांनी पुन्हा महायुतीवर निशाणा साधला। महायुतीमधील पक्षांकडून एकमेकांच्या विरोधातील फाईल बाहेर येण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे नागपूर अधिवेशनात स्फोट होईल असं वक्तव्य राऊतांनी केलंय। तर मंत्री ठरवण्यासाठी भाजपला दिल्लीत जावं लागतंय। तिकडे एकनाथ शिंदेंच्या लोकांमध्ये ताळमेळ नाहीये, अजित पवार ही गडबडलेले आहेत, त्यामुळे आता या राज्याची चिंता वाटते असं राऊत म्हणाले। आरोग्य मंत्री नाही, शिक्षण मंत्री नाही, परिवहन मंत्री नाही, रस्त्यावर अपघात होत आहेत, तसलं राज्य आहे। याला काय राज्य म्हणतात का? तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे,
भाजपला दिल्लीत जावं लागतंय. एकनाथ शिंदेना त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही. अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत. मला या राज्याची चिंता वाटते. बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार. आणि हळूहळू म्हणतोय मी, एक 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 प्रकरण समोर येत जाईल. तुम्ही कोणालाही मंत्री करा, कोणाला मंत्री करायचा आहे किंवा कोणाला वगळणार आहे त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही कोणालाही मंत्री करा, 3 पक्षाचेच लोक एकमेकाच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत आणि तशा फायली यायला सुरुवात झालेली आहे. दादरचं 80 वर्ष जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वेनं नोटीस बजावली होती आणि यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक हे तो सेफ हे म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत अशी टीका भाजपवर केली होती. तर भाजपने देखील उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज हनुमान मंदिरात महाआरती करणार होते. मात्र त्याआधीच मंदिराला मिळालेल्या नोटीसला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे. अशी प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. मंदिरात नित्यपूजा आरती सुरू राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मी आणि आमचे अध्यक्ष अमित लागे आणि विश्व हिंदू परिषदचे आणि बजरंगदलचे सर्व नेते स्वतः अश्विनी वैष्णव साहेबांशी बोलले. ते स्थानिक जे जनरल मॅनेजर मीणा साहेब त्यांच्याशी बोलले. काल एक प्रतिनिधिमंडळ विश्व हिंदू परिषद बजरंगदलच्या रेल्वेचे सर्व अधिकाऱ्यांना भेटला होता विटीमध्ये आणि त्याने कालने आजमध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे. आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता. काही एक नोटीस झालं तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता, नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता. आज हे फर्स्ट स्टेज पूर्ण झाली आहे. आता मंदिरचं काय होणार नाही. मंदिरमध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू राहणार. पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी भाजपचं जे नकली हिंदुत्व आहे, जे चुनावी हिंदुत्व आहे, ते एक्सपोज केल्यानंतर आज आपण पाहतोय की रेल्वेनी त्यांची जी नोटीस होती ती स्थगित केलेली आहे. मला वाटतं भाजपच्या काही लोकांनी नेत्यांनी जाऊन तिथे थोडं नाटक केलं आणि ते झाल्यानंतर स्थगिती ही हँडरायटिंगमध्ये आली, म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे. याचं कारण एकच होतं, कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो. 5:30ला जो कार्यक्रम. पुढे बघूया संविधानावरील चर्चेदरम्यान संसदेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी आणि राहुल गांधी एकमेकांना भिडले. इंदिरा गांधींकडून सावरकरांचं कौतुक, मग तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का? श्रीकांत शिंदेंनी राहुल गांधींना हा सवाल केला आणि यानंतर संसदेत गदारोळ झाला. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली असं इंदिरा गांधींनी सांगितलं, असं प्रत्युत्तर राहुल यांनी दिलं. Responding to letter written by Pandit Bakhle, Secretary to the Swatantraveer Savarkar Rashtriya Smarak, making plans for celebrating the birth centenary of Savarkar. In her letter, Honorable Indira Gandhi ji, dated May 20, 1980, Indira Gandhi ji writes back to Bakhle saying, I have received your letter of 8th May 1980. Veer Savarkar's daring defense of British government has its own importance in the annals of our freedom movement. I wish success to the plans to celebrate the birth centenary of the remarkable son of India. मैं आपसे पूछना चाहूंगा कि आपकी दादी भी संविधान विरोधी थी क्या? मेंबर ने पूछा कि इंदिरा गांधी जी की सावरकर पे क्या व्यू थी. मैंने ये सवाल एक बार इंदिरा गांधी जी से पूछा था. हाँ, जब मैं छोटा था मैंने पूछा था और उन्होंने बोला, इंदिरा गांधी जी ने बोला कि सावरकर जी कॉम्प्रोमाइज्ड विद द ब्रिटिश, wrote a letter to the British and asked for forgiveness from the British. और उन्होंने बोला, इंदिरा गांधी जी ने बोला that गांधी जी जेल गए, नेहरू जी जेल गए और सावरकर जी ने माफी मांगी थी. ये इंदिरा गांधी जी की पोजीशन है.